नमस्कार, मी नम्रता. पाटील सस्वे आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला दुधात मेथी भिजवून त्याचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. अर्धा किलो मी घेतलेली आहे काळी खारीक आणि पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ओली आहे ही खारीक तेव्हाच फोडून घ्यायची आहे. आता बी पण काढायचं आहे आणि त्याचं वरचं टोक असतं हे काढून टाकायचं मेन म्हणजे, नाहीतर मग दातात अडकतं. आता खारीक फोडून झालेली आहे आणि आता कापून घ्यायची, ओली असतानाच कापून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला याला 2 ते 3 दिवस चांगली सुकवून घ्यायची आहे उन्हामध्ये. आणि ऊन नसेल तर घरात पंख्याखाली कपड्यावर टाका, तरी कडकडीत सुकते. तर खारीक सुकलेली आहे आपली. अर्धा किलो खारीकसाठी मी पाव किलो घेतलेलं आहे सुकं खोबरं. कापून घेतलेलं आहे. दोन्ही मिक्स करायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. नुसती खारीक वाटायला जाल तर मिक्सरचं भांडं खराब होतं. त्यापेक्षा खोबरं टाकून वाटलं ना, तर खारीक पण बारीक होते आणि खोबरं पण चांगलं बारीक होतं. आणि आपल्या मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होत नाही. तर आपलं खारीक खोबरं बारीक करून झालेलं आहे. आता मेथी भिजवून घेऊया. तर अर्धा लिटर मी गाईचं दूध घेतलं. याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही आणि दूध फक्त गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली उतरवायचं. 150 ग्राम मी मेथी घेतलेली आहे. 150 ते 200 ग्राम तुम्ही मेथी वापरू शकता अर्धा किलो खारीकसाठी. आता ही मेथी आपल्याला दुधात टाकायची आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 3 तास चांगली भिजवून द्यायची आहे. आता आपण ड्रायफ्रूट भाजून घेऊया. 125 ग्राम घेतलेला आहे मी काजू. ते थोडे तुपामध्ये भाजून घ्यायचे चांगले, कलर चेंज होईपर्यंत आणि मग काढून घ्यायचे. आता ह्याच तुपामध्ये आपल्याला बदाम पण भाजून घ्यायचे चांगला फटफट आवाज येईपर्यंत आणि ते पण आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता कढईत अजून तूप टाकायचं आणि 50 ग्रॅम मी घेतलेला आहे डिंक आणि हा डिंक थोडा थोडा करून चांगला फुलवून घ्यायचा आहे टाकून. थोडा थोडा टाकला ना तर डिंक चांगला फुलतो. एकदम सगळं टाकू नका. तूप जास्त असेल तरच डिंक जास्त घाला. आता हा डिंक पण आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर मेथीसुद्धा आपली भिजलेली आहे. आता ही मेथी आपल्याला दुधासकट चांगली बारीक वाटून घ्यायची आहे. जितकी बारीक वाटता येईल ना तेवढं वाटून घ्या. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. एकदम बारीक होत नाही, पण असं जरा दाबून दाबून मिक्सरमध्ये चांगली बारीक वाटून घ्या. आता वाटलेली मेथी आपल्याला कढईमध्ये घ्यायची आहे. त्याच्यात तूप टाकायचं आहे आणि मेथी सतत परतत राहायची आहे. लागेल तसं तूप टाकत राहायचं. तर मेथी भाजताना पण मी 150 ग्राम जवळजवळ तूप वापरलेलं आहे. जास्त पण तूप वापरू शकता तुम्ही, लवकर मेथी भाजेल. मग मी थोडं थोडं करूनच तूप टाकलेलं आहे. मेथीचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचं आहे. हात सतत हालता राहायला पाहिजे. अर्धा तास लागतो मेथी भाजायला. तर हे बघा, मेथीचा कलर चेंज झालेला आहे. मेथी चांगली आपली भाजून झालेली आहे. ह्या पद्धतीने मेथी भाजून घ्यायची. जर मेथी पांढरी राहिली ना तर लाडू खराब होणार, हे लक्षात ठेवा. मेथी चांगली भाजा. मेथी भाजण्यासाठीच वेळ लागतो, बाकी लाडू पटकन बनतात. 2 टेबलस्पून घेतलेली आहे खसखस. ही पण आपल्याला याच्यातच टाकून घ्यायची आहे मेथीमध्ये. त्याच्यानंतर 50 ग्रॅम हलीम घेतलेले आहे. ते पण आपल्याला मेथीमध्येच टाकून चांगले परतून घ्यायचं आहे. कारण मेथी खूप गरम आहे. तरी पण मी गॅस थोडासा लावलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. डिंक बारीक करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. 2 गोटे गूळ घेतलेला आहे मी. गोट्याचा गूळ वापरलेला आहे. हा गूळ खूप छान असतो. आणि हा फोडून घेतला आहे प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून. हा केरळचा गूळ आहे. तर ह्या लाडूला मी 300 ग्राम गूळ वापरलेला आहे. काजू बदाम पण मी बारीक करून घेतलेले आहेत. आता आपल्याला डिंक पण याच्यामध्येच टाकून घ्यायचा आहे बारीक केलेला. त्याच्यानंतर मेथी पण आपल्याला गरम गरम असतानाच याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. मेथी टाकून झाल्यावर गूळ पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की गूळ मिक्स करायला त्रास होतो, तर मेथी भाजून झाली की त्याच्यात गूळ टाका, चांगलं मिक्स करा आणि मग खारीकमध्ये टाकून घ्या. आता हे मिश्रण आहे ना चांगलं आपल्याला चमच्याने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे. गरम गरम आहे म्हणून. त्याच्यानंतर हाताने मिक्स करायचं आहे. 1.5 चमचा याच्यामध्ये टाकायचे आहे सुंठ पावडर. ही पोटासाठी खूप चांगली आहे आणि वातासाठी पण चांगली आहे, म्हणून ती आवर्जून टाका. अर्धा चमचा जायफळ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायचे. आता दोन्ही हाताने आपल्याला हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे.
एक 10 मिनिटं पहिल्यांदा चांगलं एकजीव करून घ्या. लाडूचं मिश्रण एकजीव करताना आपल्या बोटांची पण मसाज होते, आपला मेंदू पण चांगला राहतो याच्यामुळे. पॉइंट आपले पूर्ण दाबतात. आता याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तूप थोडं थोडं करूनच टाकायचं आहे. चेक करायचं आहे लाडू वळतो की नाही. चांगलं मिक्स केल्यानंतरच चेक करायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने. जर लाडू वळला नाही तर अजून तूप टाकायचं आहे, पण थोडं थोडं करूनच तूप टाकायचं आहे. तर जवळजवळ मी 450 ग्राम तूप वापरलेलं आहे याला. आता लाडू वळणार आपला. जरी मिश्रण आपलं सुकं दिसत असेल तरी लाडू वळतो याचा. अजिबात लाडू वळला नाही तरच तूप टाकायचं आहे, नाहीतर तूप जास्त वापरायचं नाही आहे. लाडू वळताना थोडीशी ताकद लावायची, मग लाडू व्यवस्थित होतो. हे बघा आपला लाडू तयार झालेला आहे. अगदी मीडियम साईजचा लाडू ठेवलेला आहे. खूप छोटा पण नाही आणि खूप मोठा पण नाही. पण बाळंतणीसाठी लाडू बनवताना डबल लाडू बनवायचा मोठा आणि एकच लाडू बाळंतणीला सकाळी सकाळी खायला द्यायचा. कारण आपल्या शरीरातली झीज कमी झालेली असते डिलेवरी झाल्यावर, तर ती भरून निघण्यासाठी म्हणून मोठा लाडू द्यायचा तिला खायला. सकाळी सकाळी पहिल्यांदा आमच्याकडे हालीम पेज देतात आणि त्याच्यानंतर लाडू खायचा 1 ते 1.5 तासांनी. हे बघा पटापट लाडू बनतात. फक्त लाडू बनवताना मिश्रण चांगलं मिक्स करायचं. 2-4 लाडू झाले की आणि मग लाडू बनवायचे. तर तुम्ही पण असे दुधातले लाडू बनवून बघा, बिना पाकाचे फार छान लागतात.